नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामराव गिरे. आज जातनिहाय जनगणनेचं आकलन आपल्याला बघायचं आहे. कारण या देशामध्ये प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं काहीतरी हेतू असतो किंवा काहीतरी एक वेगळा इंटेन्शन असतं. हे बघितलं तर लक्षात येईल की ज्या सरकारने आतापर्यंत जातनिहाय जनगणनेबद्दल भूमिका न घेता उलट त्याच्याबद्दल मौन बाळगलं किंवा जातनिहाय जनगणना या गोष्टीला त्यांनी नाकारलं. त्यांनी जातनिहाय जनगणना करणार आहोत अशा पद्धतीची भूमिका अधिकृत अनाऊन्स केली. म्हणजे अश्विन वैष्णव जे मंत्री महोदय आहेत त्या मंत्री महोदयांनी सांगितलं की आता जी होणारी जनगणना असेल ती जनगणना जातीनिहाय जनगणना असणार आहे. मग यावर देशामध्ये एवढी मोठी चर्चा होण्याचं कारण काय याचं आश्चर्य बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यासकांना वाटायला लागलं. पत्रकार राजकारणी या गोष्टीकडे वेगळ्या भूमिकेतून पाहतात, परंतु याच्याकडे प्रशासकीय लोक, सर्वसामान्य लोक, विद्यार्थी वर्ग हे केल्याने काय होणार आहे किंवा ह्याच्याबद्दल काय वेगळं समोर येणार आहे की जेणेकरून धक्कादायक असेल किंवा ह्याचे काहीतरी दूरगामी परिणाम होऊ शकतात या संदर्भाचं आपण आकलन बघणार आहोत. थोडक्यात तिकडे जाण्याच्या अगोदर आपण इतिहासाकडे जाऊया. इतिहासामध्ये आपल्याकडे जातनिहाय जनगणना करण्याचा प्रकार किंवा ती जी पद्धत होती ती पद्धत इथल्या ज्या लोकांनी जाती निर्माण केल्या त्यांनी मात्र त्याची जनगणना करावी असं त्यांना वाटलं नव्हतं. हे एक वास्तव आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. कारण जगामध्ये जेवढे देश आहेत, जेवढे खंड आहेत, त्या कुठल्याही खंडामध्ये, कुठल्याही देशामध्ये माणसाला बंदिस्त करून ठेवणारी जात नावाची रचना किंवा तशा पद्धतीची समाज रचना असं स्वरूप जगामध्ये दुसरीकडे कुठेही दिसत नाही. परंतु हे मात्र मान्य करावं लागेल. आजचे जे काही जगातले समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत त्यांनी सांगितलंय जिथं जिथं भारतीय पोहोचलेले आहेत, म्हणजे मग ते अमेरिका असेल, युरोप असेल, त्या प्रत्येक ठिकाणी भारतीयांनी आपली आपली जाती सुद्धा घेऊन गेलेल्या आहेत. म्हणजे भारतीयांच्या इथल्या मानसिकतेमध्ये किंवा त्यांच्या मेंदूवर प्रोग्रॅमिंग होताना जातीच्या पद्धतीचं झालेलं आहे आणि ते विचार सर्वत्र पोहोचवत आहेत. आता राहिला दुसरा विषय की जातनिहाय जनगणना केल्यानं काही अवघड होईल का? मला वाटत नाही काही अवघड होईल, पण नक्कीच ह्या गोष्टीचे दूरगामी परिणाम एकंदरीत एक 5-6 क्षेत्रावरती दिसून येणार आहेत हे मात्र नक्की आहे. अवघड का होणार नाही? कारण मुळामध्ये जी गोष्ट इथं अस्तित्वात आहे, जी गोष्ट दैनंदिन जीवनामध्ये वापरली जाते, ज्यांचा रोटीबेटी व्यवहार जातीमध्येच होत असतो, त्याच्यामुळं त्या जातीची जनगणना झाली आणि जेवढ्या काही भारतामध्ये 1-2 अशा काही जाती नाहीत, फक्त पॉलिटिकली दृष्ट्या काही डॉमिनंट आहेत, म्हणजे काही जणांची मक्तेदारी होऊन बसलेली, ते मात्र नक्कीच मोडून निघणार आहे. हे मात्र मान्य करावं लागणार आहे. परंतु आज भारतामध्ये हजारो जाती आहेत, ज्या जाती, या जातीचं एक व्यवच्छेदक लक्षण सांगायचं म्हणजे एक जात दुसऱ्या जातीला कधीही मोठं म्हणायला तयार नाही. हे सामाजिक वास्तव आहे आणि ह्या वास्तवाचे कुठंतरी बुरखे निघाले पाहिजेत हेही बघावं लागेल. कारण प्रत्येकाला स्वतःच्या स्वजातीय अभिमान म्हणून जर समजा बघायला आणि त्याच्या सर्व अल्पसंख्याक जात असो किंवा जास्तीत जास्त मोठी जात असो, त्या मोठ्या जातीमध्ये पुन्हा आणखीन वर्गीकरण केलेलं आहे. तू उच्च मी नीच, ह्या ज्या गोष्टी सगळ्या बनल्या गेलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ, ह्या सगळ्या गोष्टीला खतपाणी जातीच्या मानसिकतेनं घातलं गेलेलं आहे. आता कदाचित भारतामधली विविधता, भारतामधलं भौगोलिकरण या सगळ्या गोष्टीनं ह्याच्यात असेल, पण ह्याचं मूळ जर बघायला गेलं तर फक्त हिंदूंमध्ये जात आहे का? आज भारतीय मुस्लिम समाजामध्ये सुद्धा तुम्हाला जाती दिसून येतील. फक्त मुस्लिमांपुरत्या जाती राहिल्या का? बौद्धात बघा, जे महाराष्ट्रातून बौद्ध धर्म स्वीकारलेले आहेत आणि जे पूर्वीचेच बौद्ध आहेत, किंवा ख्रिश्चन घ्या, ज्यांनी खालच्या जातींना धर्मांतरित करून ख्रिश्चन बनवलेलं आहे, त्यांना आणखीन त्याच पद्धतीनं किंवा त्यांचा रोटीबेटी जो व्यवहार आहे तो व्यवहार आज अमेरिकेमधला, युरोपमधला कुठलाही ख्रिश्चन येऊन भारतातल्या ख्रिश्चन मुलाला किंवा भारतातल्या मुलीला तो आपल्या घरची सून वगैरे करत नाही.
आता तो विवाह संस्था, समाज संस्था, जाती संस्था हा खूप मोठा अभ्यासाचा संशोधनाचा विषय आहे, त्याच्यामध्ये जायचं नाही. आता आपण जी आकलन म्हणून ज्या गोष्टीकडे पाहणार आहोत ती म्हणजे भारत सरकारने जातनिहाय जनगणना करण्याबाबतीत घेतलेला पुढाकार. कारण भारत नावाचं राष्ट्र पूर्वी होतं का नाही याच्याबद्दल बऱ्याच इतिहासकामध्ये मात्र वादविवाद आहेत. परंतु भारत नावाची जी संस्कृती होती, भारत नावाचं जे काही अस्तित्व होतं ते मात्र प्रत्येकालाही मान्य करावं लागेल. कारण भारतांनी तो इतिहासाचा वारसा आणि आपल्याकडं जेव्हा कोणी भेटी दिल्या त्यावेळेला ह्या सगळ्यांनी एक मान्य केलेलं आहे की भारत नावाची स्वतःची एक संस्कृती आहे आणि भारत नावाची एक राष्ट्र हे आज जगाच्या नकाशावर आहे. मग देश स्वतंत्र झाल्यानंतर 51-52 ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीवर प्रामुख्यानं व्यक्ती वर्चस्व होतं, पक्ष वर्चस्व होतं. म्हणजे नेहरूंचा प्रचंड मोठा प्रभाव होता. काँग्रेस नावाचा पक्ष हा जनसामान्यामध्ये इतका लोकप्रिय होता की ज्यांनी मसुदा समितीचं अध्यक्ष पद घेऊन मसुदा राज्यघटनेचा लिहिला, राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ज्यांचा नंतर गौरव केला गेला ते सुद्धा काँग्रेसच्या विरोधामध्ये पडले, पराभूत झाले. म्हणजे लोकांच्या मनामध्ये काँग्रेस एवढी प्रिय होती, एवढे त्या काँग्रेस बद्दलची लोकांची भावना होती. मग त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या जाती संस्थेचा इतका अभ्यास केलेला आहे. मी असं म्हणेल की मानववंशशास्त्रज्ञ असतील, समाजशास्त्रज्ञ असतील, ज्यांचा कुणाचा अभ्यास आहे सामाजिक वर्गीकरणाचा किंवा सामाजिक संस्थेचा, त्यामध्ये बाबासाहेबांनी जेवढा सखोल अभ्यास केलेला आहे त्याच्यातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे की ही जी काही व्यवस्था तयार करण्यात आली ही व्यवस्था काही लाभार्थीनं स्वतःचे हितसंबंध जपता यावेत म्हणून काही जणांवर दैववाद म्हणा किंवा त्यांना त्यांचं जन्मजात एका ह्याच्यामध्ये कोंडून टाकलं. म्हणजे ते कधी कधी ह्या जातीला बिनजिन्याच्या मनोऱ्याची इमारतीची उपमा द्यायचे. ते असं म्हणायचे की ज्या मजल्यावर जो जन्माला आला तो दुसऱ्या मजल्यात जाऊ शकत नाही. म्हणजे त्याच्याकडे जरी समजा पात्रता असली तरी त्यांना इकडून तिकडे घेता येत नाही किंवा जाता येत नाही, हे वास्तव आहे. म्हणजे फुले ही कालचाच त्यांच्या चित्रपटात असं म्हणाले की जर अभ्यास केल्यानं, विद्वान असल्यानं जर समजा आपण ब्राह्मण लेखले जाऊ तर मग विद्वत्तेमध्ये आंबेडकर कुठं कमी होते का, फुले कुठं कमी होते का? पण त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता, त्यांना जी संघर्ष करावा लागलेला होता, संघर्ष इथल्या समाज व्यवस्थेसोबत, इथल्या प्रस्थापित घटकांसोबत करावा लागला होता. मग आता समजा ज्या जाती दबल्यात, ज्या जाती सत्तेपासून वंचित आहेत, ज्या जातींचा विकास नाही, ज्या जातींपर्यंत शिक्षण गेलेलं नाही, ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही, ज्यांचं अर्थकारण, समाजकारण, राजकारण आणखीन सुद्धा विकसित झालेलं नाही, त्यांना जर लक्षात आलं की त्यांची समाजनिहाय, जातनिहाय लोकसंख्या एवढी आहे, कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये क्षमतेपेक्षा, पात्रतेपेक्षा जनाधार आणि लोक पाठीमागे असणं महत्वाचं आहे. म्हणून भारतातल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जेव्हा सुरू होतात त्यावेळेला इथं काम करणारा कार्यकर्ता बघितला जातो का, इथं कुणाची किती जाती आहेत, कुणाचा किती समाज आहे, त्याच्यावर त्याच्याकडं नेतृत्व किंवा त्या पक्षाची तिकीट दिली जात असतात. म्हणजे परत एकदा बघू की भारतातल्या राजकारणामध्ये किंवा भारताच्या निवडणुकीमध्ये इलेक्टिव्ह मेरिट हे जातनिहाय ठरलं गेलेलं आहे. मग जातनिहाय जनगणनेचा पहिला परिणाम जर कुठं होणार आहे तर इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर होणार आहे. म्हणजे आतापर्यंत पंचायत राज ज्याला आपण म्हणतो, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, इथं ज्यांची कुणाची मक्तेदारी होती, म्हणजे जे पक्ष आतापर्यंत तिकीट देत असताना त्या उमेदवाराची जात बघून तिकीट देत होते त्या पक्षाला मात्र आता आपले समीकरण बदलावे लागणार आहेत. आतापर्यंत जे राजकीय घराणे प्रस्थापित म्हणून राजकारण करत होते त्या घराण्यांना सुद्धा बदल करून घ्यावा लागणार आहे. हा पहिला बदल होणार आहे. याच्या बाबतीत अपवाद करावा लागेल. आता ज्या सरकारने जाहीर केलं ते सरकार मात्र जातीवर आधारित, घराण्यावर आधारित चलत नाही असं ते सांगतात आणि शक्यतो काही बाबतीमध्ये ते पाळण्याचा प्रयत्न करत असतात. मी असं म्हणेल की आज जर समजा देशामधला सर्वोच्च पद जर तुम्ही काढलात तर तुमच्या लक्षात येईल की या देशामध्ये कुठल्याही प्रस्थापित जातीतून किंवा उच्च वर्गीयातून त्या पदावर विराजमान असलेलं व्यक्ती तुम्हाला दिसणार नाही. राष्ट्रपती पद घ्या, त्या पदावर
विराजमान आदिवासी महिला आहे. प्रधानमंत्री पद घ्या, गेल्या 2 टर्म पूर्ण करून 3ऱ्या टर्म पर्यंत आलेलं एक ओबीसी नेतृत्व आहे. आणि आता नुकतेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे झालेत महाराष्ट्रातूनच येतात, त्यांचा प्रवर्ग दलित आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश दलित आहे, देशाचा राष्ट्रपती आदिवासी आहे, देशाचा प्रधानमंत्री ओबीसी आहे. मग प्रश्न असा पडतो की इथं उच्चवर्णीयाचं, उच्च समाजाची मक्तेदारी कुठं आहे? खरंय, या गोष्टीकडेही बघावं लागेल. कारण आपल्याला आकलन करून घ्यायचं म्हणजे जुन्या इतिहासातल्या ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यावरच करावं लागणार नाही, वास्तव चित्र काय दिसत आहे याच्यावरती करावं लागेल. त्या बाबतीमध्ये मात्र देशामध्ये भारतीय जनता पक्षच हा एक अशी हिंमत करतो की डॉमिनंट जात किंवा प्रभावी त्या भागातली जात त्या जातीकडे जाण्याऐवजी नेतृत्व ते तयार करत असताना जातीच्या घराणेशाहीच्या पलीकडे जाऊन नेतृत्व तयार करत असतात. सध्या त्यांच्याकडं राष्ट्रभक्तीच्या बाबतीत किंवा कुठल्याही भूमिकेच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर बऱ्याच जणांच्या अपेक्षा आहेत. मग तो भ्रष्टाचार मुक्त भारत करणं असेल, राजकारण घराणेशाही मुक्त करणं असेल किंवा इथल्या शेतकऱ्याचे दिवस बदलवणे असतील, या सगळ्या गोष्टीच्या अपेक्षा त्यांच्याकडून उंचावलेल्या आहेत. आता त्या सरकारला काम करत असताना काही मर्यादा असतात, परिस्थितीजन्य निर्णय घ्यावे लागत असतात. परंतु हा परिस्थितीजन्य निर्णय आहे का केंद्र सरकारचा, याही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. कारण केंद्र सरकारची बैठक कशासाठी बसली होती? आपल्याकडं जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम या ठिकाणी जो अतिरेक्यांनी हल्ला केलेला होता, त्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये आपल्याला काहीतरी भूमिका घ्यायची, या दृष्टिकोनातनं ती बैठक झाली किंवा त्याच्यासाठी बैठक बोलवली होती. कदाचित सरकारला असं दाखवून द्यायचं असेल की असल्या भ्याड हल्ल्यासाठी पूर्ण देशाची यंत्रणा एकाच गोष्टीच्या पाठीमागे जावं एवढं आपण दुबळे नाहोत. आपल्याकडे दैनंदिन जबाबदाऱ्या आहेत, आपल्याकडे जे काही कामं आहेत ते आपल्याला कामं करावे लागतील. 2011-12 नंतर 21ला जनगणना होणं अपेक्षित होतं, परंतु ती होऊ शकली नाही. त्याला लॉकडाऊन, कोरोना ह्या गोष्टी कारणीभूत ठरल्या. परंतु आता जनगणना केली पाहिजे. तीही जनगणना करत असताना या देशामध्ये जे काही वेगवेगळ्या योजना काढल्या जातात, शिक्षणातलं, नोकरीतलं जे आरक्षण आहे हे सगळं कशावर दिलं जातं? हे जातीवर आधारित दिलं जातं. मग ह्याच्यासाठी जो डेटा वापरला जातो किंवा जी जातीची जी ह्यानी आतापर्यंतची जी जनगणना झाली ते मग कुठले निकष आहेत? ते निकष 95 वर्षापूर्वीचे आहेत. म्हणजे आज जर समजा 2025 मध्ये जो निर्णय होतो त्या निर्णयाला ब्रिटिशकालीन 1931 मध्ये जी जातनिहाय जनगणना झाली होती ती आकडेवारी, तो डेटा आज समोर ठेवून त्या पद्धतीने निर्णय घेतले जात असतात. परंतु आपण एक मात्र लक्षात घेतलं पाहिजे, हा देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये 26 जानेवारी 1950 पासून ज्या राज्यघटनेची अंमलबजावणी झाली त्या राज्यघटनेमध्ये 368 नावाचं एक कलम आहे, जे कलम असं सांगतं की राज्यघटना लोकशाहीवादी आहे, राज्यघटना स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय याचा पुरस्कार करणारी, की ज्याच्यावरनं हा देश, या देशातला राज्यकारभार चालणार आहे तो संसदीय लोकशाहीच्या मार्गाने आणि लोकनियुक्त प्रतिनिधीकडून चालणार आहे. म्हणजे तोपर्यंत या देशातला प्रमुख हा आईच्या पोटी जन्माला येत होता, आता मतपेटीतून जन्माला येणार आहे. परंतु मतदान करताना मतदार आपल्या जातीला मतदान करतात का विकासाला मतदान करतात, हे जर भारतीय निवडणुकीच्या निकालावरनं जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला त्याची उत्तर मिळतील. की इथं 5 वर्ष जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता उमेदवार होत नाही किंवा पक्ष त्याला तिकीट देत नाही. त्याला विचारलं जातं की तुझी जातीची घरं किती आहेत, तुझ्याकडे बँकेत बॅलन्स किती आहे. आणि हे जर वास्तव असेल तर मग लोकशाही लोकांपर्यंत पोहोचली का? म्हणजे ज्या राज्यघटनेनं इथं लोकांना प्रौढ मताधिकार दिला गेला, म्हणजे आपण असं म्हणतो की या देशातला श्रीमंत टाटा बिर्ला अंबानी असेल किंवा या देशातला शेवटचा घटक शेतकरी शेतमजूर असेल, त्यांनाही प्रत्येकाला एकच मत दिलं गेलेलं. राज्यघटनेनं हा निर्णय घेतलेला. मग त्या निर्णयानं इथं खरंच मतदान 100% होतं का? निवडून येणारा हा बहुसंख्याकांचा प्रतिनिधी असतो का? म्हणजे इथं मतदान जर 65%, 60% होत असेल तर निवडून येणारा 30-32% 35% निवडून येतो आणि 100% लोकांचा तो प्रतिनिधी असतो. म्हणजे मतदानाचा अधिकार दिल्यानंतर
निवडणुकीच्या राजकारणामध्ये प्रत्यक्ष लोकशाही आली का, ह्याचं उत्तर जर आपण बघितलं तर उद्या जातनिहाय जनगणना केल्यानंतर खरंच हे बदल होतील का, हेही आपण बघावं लागेल. कारण राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण आणि आरक्षण ह्या सगळ्या गोष्टीवर या जातीचा किंवा जातनिहाय जी काही निर्णय प्रक्रिया दिसती त्या प्रक्रियेवरून एक लक्षात घेतलं पाहिजे. आज नरेंद्र मोदी असं म्हणतात की आम्ही जातनिहाय जनगणना करणार आणि सरकारचा तो अधिकृत निर्णय आहे. त्याच वेळेला राहुल गांधीचा सुद्धा उल्लेख केला जातो. कारण राहुल गांधी नेहमी असं म्हणायचे की जातनिहाय जनगणना एकदा झालीच पाहिजे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये जेव्हा त्यांच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष दिला चालला त्यावेळेला त्यांनी गेल्या 5 वर्षापासूनचे त्यांचे बदल लक्षात आल्यावर कळतं की जसा बदल झाला भारताच्या राजकारणामध्ये, एक त्याला कारण ठरलं, ते कारण होतं मंडल आयोगाचं. तोपर्यंत भारताच्या राजकारणामध्ये प्रस्थापित असलेले वेगवेगळे पक्ष आणि नेते होते आणि मंडल आयोग जेव्हा लागू झाला तेव्हा भारताच्या राजकारणामध्ये ओबीसी घटक हा प्रकर्षाने पुढे आला. मग त्यामध्ये लालू प्रसाद असतील, मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव, महाराष्ट्रातले छगन भुजबळ असतील, हे सगळे ओबीसीचे नेते म्हणून समोर आले होते. मग जातनिहाय जनगणना केल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये, महानगरपालिकेमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये ज्या काही कुठल्या लोकांची किंवा ज्या काही कुठल्या एका समाजाची मक्तेदारी तयार होऊन बसलेली होती ती मक्तेदारी संपेल का, हेही आपण बघावं लागणार आहे. कारण जातनिहाय जनगणना केल्यानं भारतातल्या जातीसमोरचे, भारतासमोरचे सगळेच प्रश्न सुटतील आणि आरक्षणाचा मार्ग सापडेल असं मला वाटत नाही. कारण ज्या आतापर्यंतचा हजारो वर्षाचा इतिहास आहे या जातीला, कारण ही जात तयार झाली ही एका दिवशी तयार झाली नाही. जात तयार होण्यामध्ये हजारो वर्षाचे काही लोकांचे हितसंबंध आहेत. मग जात आज जर समजा अधिकृत जनगणना करून त्या जातीनिहाय जर उद्या निर्णय करायचे असतील तर नक्कीच सगळ्यात पहिला निर्णय हा राजकारणात होणार आहे, दुसरा शिक्षणात होणार आहे, तिसरा समाजकारणावर त्याचा परिणाम होणार आहे, चौथा आरक्षणावर त्याचा परिणाम होणार आहे, पाचवा जे विकासापासून वंचित आहेत. मग आज आदिवासी समाज घ्या, हे वेगवेगळे घ्या. कारण ज्या वेळेला संसदेमध्ये राज्यघटना लिहिली जाऊ लागली आणि त्या राज्यघटनेबद्दल मतांतर होत होती त्यावेळेला एक जण उभारून असं म्हणत होता, मोगल जसे बाहेरून आले तसं लोकमान्यापासून सगळे म्हणाले की आर्य सुद्धा बाहेरून आलेले आहेत. मग इथले जे मूळ रहिवासी आहेत त्याच्यातले किती जण राज्यघटनेच्या लिखाणाच्या मध्ये आहेत. म्हणजे प्रश्न असा पडतो की आपला जो प्रतिनिधी असणार आहे तो प्रतिनिधी जबाबदार, अनुभवी, अभ्यासू असणं महत्वाचं आहे. जातीचा असणं यापेक्षा तो विकासाची दिशा घेऊन सगळ्याचं कल्याण करणारा असणं. म्हणून की काय, जाती संस्थेचा अभ्यास असणारे आणि जाती संस्थेची दाहकता माहिती असणारे या देशामध्ये 2च नेते होते असं मी म्हणेल. कारण या दोघांचा संदर्भ तुम्हाला सांगणे मला महत्वाचं वाटतंय जातीनिहाय जनगणनेच्या आकलनाच्या दृष्टिकोनातनं. बघा 1935 आपण जे 1931 ब्रिटिशकालीन जातनिहाय जनगणना म्हणतो त्या जनगणनेनंतर आपल्याकडं जातीय निवाडा जाहीर करण्यात आला होता, ज्याला कम्युनल मॅनिफेस्टो असं म्हणतो आपण. तो त्याच्यापूर्वी काय झालं होतं, त्याच्यापूर्वी गोलमेज परिषदा झाल्या होत्या. ज्या गोलमेज परिषदेला पहिल्यांदा गांधी गेले नव्हते. अरविंद आणि गांधीच्या करारातून गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला जेव्हा त्यांचा सामना आंबेडकरांसोबत झाला आणि आंबेडकरांचे विचार ऐकले त्यावेळेला तिथून भारतातून जेवढे गोलमेज परिषदेला गेले त्याच्यातल्या 2-3 प्रतिक्रिया सांगतो मी. सयाजीराव गायकवाड निवासस्थानी गेल्यावर असं म्हणत होते की माझी शिष्यवृत्ती कामाला गेली, कारण ज्याला दिली तो अभ्यास करून देशाच्या समाजाच्या जबाबदारी घेण्यासाठी पुढे आलेला आहे, तोही अभ्यास करून आलेला. त्यांच्याबद्दल माणगाव परिषदेमध्ये शाहू महाराज म्हणाले होते की आता तुम्हाला तुमचा नेता भेटलेला आहे. आणि गांधी असं म्हणत होते की आंबेडकर जी भूमिका मांडत आहेत त्या भूमिकेमुळे भारताचे आणखीन तुकडे होतील. कारण 1909चा जो कायदा आला होता त्या कायद्यानं इथे एका समाजाला स्वतंत्र राखीव मतदारसंघ दिले, स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले होते. त्याच्यातून लखनौ करार झाला. लखनौ करारानंतर बदल झाला. पुन्हा 1932 ला रॅमशे मॅकडोनाल्ड यांनी जेव्हा हा कम्युनल निवाडा बाहेर काढला, जातीय निवाडा ज्याला म्हणतो,
आणि त्याच्यानंतर जो पुणे करार झाला, तो पुणे करार होण्यापाठीमागचं जे कारण होतं ते कारण एवढंच होतं की जाती जातीमध्ये दुभंगला गेलेला समाज उद्या वेगळ्या देशाची वाटणी जर मागू लागला आणि सत्तेमध्ये माझं प्रतिनिधित्व असावं असं जर म्हणू लागला, तर या देशामधल्या लोकसभेची आज जरी समजा संसद म्हणून इमारतीची रुंदीकरण केलं गेलेलं आहे, त्याचं जागा जास्त वाढवली गेलेली, तरीही प्रत्येक जातीचा प्रतिनिधी इथं जाऊ शकणारा नाही. आरक्षणामध्येही तसं आहे. आज प्रत्येक जातीला वाटतंय की आरक्षण मिळाल्यानंतर नोकऱ्या मिळतील, नोकऱ्या मिळाल्या की पैसा मिळेल आणि आमची आर्थिक सुटका होईल. मुळात ह्या सगळ्या गोष्टीतून प्रत्येक जातीला आणि प्रत्येकाला आरक्षणातून नोकरी देणं शक्य तरी आहे का सरकारला? बिलकुल शक्य नाही. तसंच राजकारणामध्ये प्रत्येक जातीला आरक्षण देणं आणि प्रत्येक जातीचा प्रतिनिधी काढणं अशक्य आहे. त्याच पद्धतीनं जातनिहाय जनगणना झाल्यानंतर जसं मंडल आयोगानंतर देशाच्या राजकारण्यांनी आडंग बदललं आणि इथल्या काही मक्तेदारी करणाऱ्या प्रस्थापित राजकारणाच्या समोर ओबीसी नेतृत्व उभारलं, त्या स्वरूपानं जर उद्या जातनिहाय जनगणनेचा डेटा बाहेर आल्यावर इथलं राजकारण बदललं तर मात्र त्याच्यावर दूरगामी परिणाम आहे. पण आणखीन एक मुद्दा मी जाता जाता तुम्हाला सांगेन. केंद्र सरकार जी जनगणना करणार आहे ती पहिल्यांदा स्वतंत्र भारतामध्ये होणार आहे जातनिहाय जनगणना. आतापर्यंत जेवढ्या जनगणना झाल्या त्या प्रत्येक जनगणनेमध्ये त्यांनी इथली लोकसंख्या मोजली जात होती. म्हणूनच आतापर्यंत आपण आरक्षण असेल किंवा कुठलाही जाती सामाजिक जो काही निर्णय असेल त्याला 1931च्या जनगणनेचा आधार मानत होतो, जी की कालबाह्य झालेले आहे. म्हणून 368 हे जे कलम राज्यघटनेत टाकलं होतं का, कारण राज्यघटनेमध्ये नवीन आव्हानाला सामोरे जात असताना जो काही बदल करणं अपेक्षित आहे तो बदल करता यावा आणि जुने जे काही कालबाह्य झालेले कायदे आहेत ते बाजूला काढता यावेत ह्याच्यासाठी आहे. कारण जातीनं इथं सतीप्रथा पवित्र ठरवली होती. जातीनं इथं विधवाच्या आयुष्याची सगळ्यात मोठी बेहाल किंवा त्यांची दुर्दशा केलेली होती. म्हणजे जात संस्था इथे येत असताना पुरुषी वर्चस्व, स्त्रीचं शोषण, सर्वसामान्य लोकांचा विकास खुंटवणं या सगळ्या गोष्टीचे त्याच्या पाठीमागं त्या जात म्हणून येताना हे सगळ्यात मोठे अडचणीचे श्राप म्हणा किंवा दुर्दैवाचा फेरा म्हणा त्याच्यासोबत तुम्हाला दिसतो. आज सुद्धा जात पंचायती, खाप पंचायती जर बघितल्या, जातीच्या वाढणाऱ्या संघटना बघितल्या, तर तिथं विकासाऐवजी जो स्वतःच्या जातीतून नेतृत्व येईल आणि आपली जात कशी सर्वश्रेष्ठ आहे याच ह्याच्यामध्ये संकुचित विचारामध्ये आज अडकताना दिसत आहे. त्याच्यामुळं उद्या जातीय जनगणना केंद्र सरकारने केली की काय होईल असं जर म्हणत असतील तर आपल्या स्वतंत्र भारतामध्ये 2023ला बिहार नावाच्या राज्यामध्ये जातनिहाय जनगणना झालेली आहे. त्यांनी त्यांचा डेटा सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या डेट्यातून लक्षात आलेलं आहे की बिहारच्या राजकारणामध्ये जसं मंडल आयोगाच्या आधी जी मक्तेदारी होती ती मक्तेदारी मंडल आयोगानंतर मोडीत निघाली, तसं नितीश कुमार यांनी तो जातनिहाय जनगणनेचा डेटा बाहेर काढला आणि मग लक्षात आलं की इथं कोण मोठा आहे किंवा कुठला समाज, कुठली जात लोकसंख्येनं मोठी आहे. त्याच पद्धतीनं प्रयत्न आंध्र प्रदेशनं केलेले, तेलंगणामध्ये तसाच प्रयत्न चालू आहे. म्हणजे असे 3-4 राज्य आहेत की ज्यांनी जातनिहाय जनगणनेकरता पुढाकार घेतला, परंतु न्यायालयानं काही गोष्टी त्यांना थांबवण्यास किंवा त्या जातनिहाय जनगणनेच्या बाबतीमध्ये काही भूमिका घेतली. म्हणून केंद्र सरकार आता अधिकृत तशी भूमिका घेत आहे आणि त्या भूमिकेतून उद्या जेव्हा जातनिहाय जनगणनेचा अहवाल बाहेर येईल, लोकसंख्या जेव्हा समजायला लागेल त्यावेळेला बघू. कारण या देशामध्ये राज्यघटनेनं लोकशाहीचा मतदानाचा अधिकार देऊन इथल्या राजकारणामध्ये सर्वसामान्य नेता किंवा सगळ्या लोकांना इथं मतदार म्हणून काम करत असताना आज निवडणुकीमध्ये जात हाच घटक प्रभावी आहे, तो घटक मोडीत निघतो आणि इथल्या सर्वसामान्य काम करणाऱ्या खऱ्या तळमळीच्या कार्यकर्त्याला, नेत्याला प्रतिनिधित्व करायला संधी भेटते का? जे आरक्षणापासून वंचित झालेले त्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो का? शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना त्यांच्या घरापर्यंत शिक्षण जातं का? हे सगळं जे काही परिवर्तन होण्यासाठी मानवी जीवनाला सत्ता, संपत्ती आणि शिक्षण हे घटक असतात आणि प्रत्येकाला ते घटक मिळाले पाहिजे. काही समाज असा आहे जो पिढ्यानं पिढ्या सत्तेपासून, संपत्तीपासून, विकासापासून, शिक्षणापासून, आधुनिकीकरणापासून, सगळ्या सुविधेपासून तो वंचित राहिलेला आहे. त्यांना त्या गोष्टीचा लाभ मिळावा
आणि आज ज्या पद्धतीनं भारताकडे बघितल्यावर लक्षात येतं की या देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश, या देशाचा राष्ट्रपती, या देशाचा प्रधानमंत्री हे तिघच्या तिघ एक दलित, आदिवासी आणि ओबीसी असे आहेत. मग सांगा कुठं आहे इथं प्रस्थापित आणि वर्चस्ववादी उच्चवर्णीयाची सत्ता? तर त्याचं उत्तर वास्तवामध्ये नाही असं भेटतं. परंतु आज कागदावर जात आहे, मनामध्ये जात आहे, व्यवहारात जात आहे. फक्त चर्चेत किंवा बोलण्यामध्ये त्या गोष्टी सगळ्या थांबवा म्हणतात, परंतु थांबतील का? बघूया. जातनिहाय जनगणनेतून सरकार जर समजा या भूमिकेबद्दल पुढाकार घेतला तर नक्कीच या देशाचं समाजकारण, राजकारण, अर्थकारण, आरक्षण आणि शिक्षण या सगळ्या क्षेत्रावर याचे दूरगामी परिणाम उमटणार हे मात्र नक्की आहे. एवढ्या पुरतं आपण आकलनाबद्दल जी काही चर्चा करता आली ती चर्चा केली. विचार आवडले असतील लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नंतर पुढच्या विषयावर आपण बोलत राहू. तोपर्यंत थांबतो. नमस्कार.